महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। आज आपण एक महत्त्वपूर्ण असा प्रथम चॅप्टरवरील संकीर्ण प्रश्नसंग्रह फर्स्ट सोडवणार आहोत। म्हणजे आजपर्यंत जे काही आपण प्रथम चॅप्टरमधील किंवा प्रथम प्रकरणातील अध्ययन केले त्या अध्ययनावरील सर्व प्रश्न ज्या प्रश्नसंचमध्ये दिलेले आहेत ते एकत्रितपणे आपण त्या प्रश्नाचा सराव करणार आहोत। तसेच जे विद्यार्थी आता नवीन माझ्यासोबत प्रश्नसंच सोडवण्यासाठी जॉईन झालेले आहेत त्यांना माझं असं सांगणं आहे की पाठीमागील व्हिडिओ लेक्चरद्वारे तुमचा सिलेबस पूर्ण करून घ्या आणि आमच्यासोबत झिरो टू हिरो या प्रवासामध्ये सामील व्हा। कारण की डायरेक्ट तुम्ही प्रश्नसंग्रहामध्ये संच सोडवत असताना जर आमच्याबरोबर जॉईन झाला असाल तर तुम्हाला समजण्यामध्ये अडथळा येऊ शकतो। त्यामुळं शकुंतला मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुमचे जी पाठीमागील लेक्चर झालेले आहेत ते लेक्चर पूर्णपणे कंप्लीट करा आणि कंप्लीट झाल्यानंतरच तुम्ही सराव संच किंवा आपला आहे जे सोडवून घेतलेले सराव संच आहेत 1.1 to 1.5 याचा सराव करा आणि त्यानंतरच संकीर्ण प्रश्नसंग्रह यामध्ये तुम्ही आमच्याबरोबर समाविष्ट व्हा। माझा सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की तुम्हाला पूर्णपणे बेसिक कन्सेप्ट माहिती असतील तरच तुम्ही संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये आमच्यासोबत असू शकताल। म्हणून तुम्हाला पाठीमागील जे बी लेक्चर आपले झालेले आहेत ते लेक्चर अटेंड करणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला सराव संचामध्ये आपलं योगदान देता येईल। त्याचमुळं तुम्ही आता आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2-3 लेक्चरमध्ये संपवून टाकू, पण त्यानंतर आपलं सेकंड प्रकरण वर्ग समीकरणे सुरू करत असताना रेग्युलर लेक्चर अटेंड करायचे। कारण की तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरणामधील काही लेक्चर राहिले असतील तर ते तुम्ही बॅकअपला ठेवून तुम्हाला वेळ भेटेल तसा वेळ काढून ती लेक्चर पूर्ण करून घ्यायची आहे आणि आपलं पुढील प्रकरण वर्ग समीकरणे तुम्ही रेग्युलरमध्ये अटेंड करायचे। त्याचबरोबर जे विद्यार्थी रेग्युलर आहेत आजपर्यंतच्या पूर्ण आपल्या झिरो टू हिरो बॅचमध्ये रेग्युलर आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी रिव्हिजन म्हणून आपण 10 मिनिट गणित ब्रह्मास्त्र रिव्हिजन सिरीज स्टार्ट करत आहोत। 10 मिनिट गणित ब्रह्मास्त्र सिरीज ही 10वी बोर्ड परीक्षेसाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे। त्या सिरीजमध्ये तुम्हाला रिव्हिजन होणार आहे। त्या रिव्हिजनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या म्हणजे झालेल्या अभ्यासक्रमावर परत शॉर्ट्स मार्फत तुम्हाला रिव्हिजन होईल आणि तो अभ्यासक्रम तुमच्या आठवणीत राहील। म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सवय होऊन जाईल की आपण अभ्यास काय केलाय। कारण की आता 2 चलातील रेषीय समीकरण आपण संपवलेलं आहे। मग हे प्रकरण संपलं, आता दुसरं प्रकरण चालू करणार आहोत वर्ग समीकरण। संपवलेल्या प्रकरणावर एक उजळणी म्हणून आपण ही सिरीज स्टार्ट करत आहोत। तर ह्या सिरीजचा लाभ घेण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी शकुंतला मॅथ्स अकॅडमी या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचंय आणि त्यावर ती आपल्या झालेल्या सिलेबसचा रिव्हिजनचा उपयोग करून घ्यायचा आहे। म्हणजे जितकी जास्त रिव्हिजन तितके तुम्ही गणितामध्ये प्रावीण्य मिळवू शकता आणि झिरो टू हिरो बनू शकता। चला तर सुरू करूया संकीर्ण प्रश्नसंग्रह फर्स्ट। आता या संकीर्ण प्रश्नसंग्रह फर्स्ट मध्ये प्रथम प्रश्न काय आहे बघा, खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा। म्हणजे हा बघा, हा जो आहे आपल्या बोर्ड परीक्षेतील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे MCQ टाइप म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप हा प्रश्न आहे। म्हणजे दिले एक तुम्हाला प्रश्न दिला असेल आणि त्या प्रश्नावरून तुम्हाला जे ऑप्शन मध्ये जे उत्तर म्हणजे पर्टिक्युलर उत्तर तुम्हाला चूज करायचे। आता खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा। खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा। आता ह्या प्रश्नामधून आपल्याला प्रथम प्रश्न काय त्याने दिला आहे हे बघा। त्यांनी एक समीकरण दिलेलं आहे
4x प्लस 5y इज इक्वल टू 19 चा आलेख काढण्यासाठी, म्हणजे आपल्याला हे समीकरण आलेख पद्धतीने सोडवायचं आहे. आलेख काढण्यासाठी आपण काय करतो आठवा. आलेख पद्धतीनं समीकरण सोडवण्यासाठी आपण काय करतो. आलेख पद्धतीनं समीकरण सोडवण्यासाठी अगोदर असताना आपण एक सारणी टेबल बनवून घेतो आणि सारणी टेबल मध्ये एका चलाची किंमत आपण स्वतः कन्सिडर करतो, त्यावरून दुसऱ्या चलाची किंमत काढतो. म्हणजेच किंमत ती मिनिमम घेतो, कारण की आपल्याला ते आलेख पेपरवर पण प्लॉट करता आली पाहिजे. त्याचप्रमाणे दुसऱ्या समीकरणासाठी सुद्धा मिनिमम 4 आपण व्हॅल्यू काढून घेतो, म्हणजे 4 बिंदू निर्देशक काढून घेतो. म्हणजेच दिलेल्या दोन्ही रेषा आपण आलेख पेपरवर प्लॉट केल्या असता, जर त्या रेषा कुठेतरी छेदत असतील तर त्या छेदन बिंदूचे निर्देशक बिंदू म्हणजेच त्या एक सामायिक समीकरणाची उकल होईल. आता इथे काय दिलेलं आहे बघा, एक समीकरण दिलंय आणि आलेख काढण्यासाठी x इज इक्वल टू 1 दिलंय आणि y ची किंमत काढा असं सांगितलंय. त्यासाठी तुम्हाला पर्याय पण दिलेले आहेत. त्यांनी पर्याय क्रमांक A दिलाय 4, पर्याय क्रमांक B दिलाय 3, पर्याय क्रमांक 3 दिलाय 2 आणि पर्याय क्रमांक 4 दिलाय -3. आता हे बघा, काहीही करायचं नाही. आपल्याला x इज इक्वल टू 1 आपण जेव्हा एका चलाची किंमत काढतो आणि आलेली किंमत आपण इक्वेशन मध्ये किंवा समीकरणामध्ये ठेवतो, तेव्हा त्या दुसऱ्या चलाची किंमत आपल्याला मिळत असते. मग आपल्याला इक्वेशन काय आहे गिवन, म्हणजे आपण दिलेलं इक्वेशन काय आहे 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. आता हे दिलेलं इक्वेशन हे आपल्याला रेषीय इक्वेशन आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. इक्वेशन सॉल्व्ह करायचं असतं तर काही दुसरं करायचं नाही, जिथे x आहे त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू ठेवायची. कशी ठेवायची बघा, 4 × 1 प्लस 5y इज इक्वल टू 19. म्हणजेच 4 प्लस 5y इज इक्वल टू 19, म्हणजे 5y इज इक्वल टू हे 19 ह्या साईडला प्लस मध्ये आहे, आता ह्या साईडला गेल्यानंतर मायनस मध्ये होईल. म्हणजेच 5y इज इक्वल टू किती येणार आहे बघा, 19 मधून 5 गेले असता 19 मधून 4 गेले असता 15 मिळणार आहेत. ठीक आहे, 4 ह्या बाजूला गेल्यानंतर -4 होईल. म्हणजेच तुम्हाला y या चलाची किंमत मिळणार आहे, किती मिळणार आहे 15/5. म्हणजेच 5 चा टेबल जर तुम्ही बोलला तर 5 × 5 5 × 1 15. म्हणजेच y या चलाची किंमत तुम्हाला 3 मिळालेली आहे. म्हणजेच आपल्याला y या चलाची किंमत 3 मिळाली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, उत्तर तुम्हाला 3 लिहायचं नाही. आता 3 ही किंमत तुमच्या पर्यायापैकी कुठल्या ऑप्शनला दिली आहे ते पाहिजे. आता 3 ही किंमत पर्यायापैकी बी या ऑप्शनला दिली आहे, म्हणून उत्तर तुम्ही बी लिहायचंय. सर्वांनी उत्तर लिहिताना काळजीपूर्वक ध्यान द्यायचंय की कुठल्या पर्यायामध्ये आपलं उत्तर फिट होतंय. सर्वांना समजलं असेलच. इथे फक्त आलेख पद्धतीनं सोडवण्यासाठी एका समीकरणाची म्हणजे समीकरणावरून एका चलाची किंमत दिली आणि दुसऱ्या चलाची किंमत काढायला सांगितलेली आहे. चला आपण ह्या पुढील उदाहरण बघूया. पुढील उदाहरण काय सांगते आपल्याला ते पाहूया. ज्या विद्यार्थ्यांनी मागील लेक्चर रेग्युलर अटेंड केले असतील त्यांना काहीच अडचण येणार नाही एवढा मला विश्वास आहे, कारण की आपण ह्या बॅच मधील प्रत्येक सराव संच तसेच पुस्तकात सोडवून दिलेली प्रत्येक उदाहरणं आपण सोडवून घेतलेली आहेत. त्यामुळं तुम्हाला संकीर्ण प्रश्न संग्रह सोडवताना अडचण आलीच नाही पाहिजे. जर कोणाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. आणि त्याचबरोबर शकुंतला मॅथ्स अकॅडमीच्या पेजवरती डिस्क्रिप्शन मध्ये जायचंय, तिथे एक तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपला जॉईन करायचं आणि तुमच्या शंका विचारायच्या. बीजगणित म्हणूनच नाही, भूमिती सुद्धा तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता, किंवा एखादा उदाहरण सोडवताना किंवा तुमचं उदाहरण सोडा अभ्यास करताना सुद्धा काही अडचण येत असतील, सर मी असं केलं करू कसं करू, मला असं माझं ध्येय आहे, हे ध्येय गाठायचं, म्हणजे तुमचा काहीही प्रॉब्लेम असो 0 to बॅच मध्ये तुम्ही कोणतीही प्रॉब्लेम आपल्या एज्युकेशन रिलेटेड तुम्ही विचारू शकता. कोणाची गर्लफ्रेंड कुठं पळून गेली असेल तर ते विचारू नका, म्हणजे जे विचारायचंय तेच विचारू शकता तुम्ही.
चला सेकंड समीकरण म्हणजे सेकंड उदाहरण यामध्ये काय दिले ते बघूया. इथे बघा एक्स आणि वाय ही चल असलेले एक सामायिक समीकरण आहे. एक्स व वाय ही चले असणारे एक सामायिक समीकरणासाठी म्हणजे एक समीकरणासाठी त्यांनी व्हॅल्यू पण काढल्यात. समीकरणासाठी dx इज इक्वल टू 49, dy इज इक्वल टू -63 व b इज इक्वल टू 7. म्हणजेच जेव्हा तुम्हाला निश्चयक दिसतील तेव्हा तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की क्रॅमर्स रूल पद्धतीने आपण इथे चलाच्या किमती काढू शकतो. एक्स इज इक्वल टू किती हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर एक्स इज इक्वल टू किती हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी पर्यायामध्ये दिलेला आहे तुम्हाला ए इज इक्वल टू 7, बी इज इक्वल टू -7 आणि सी इज इक्वल टू 1/7 तसेच डी इज इक्वल टू -1/7. आता क्रॅमर्स रूल वरती एक आपण उजळणी करूया. समजा a1x प्लस b1y प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. ही जर आपल्याला दोन सामायिक समीकरणं दिली असतील किंवा एक रेषीय समीकरणं दिली असतील तर समीकरणं आपल्याला ह्या फॉर्म मध्ये नसतील तर कन्वर्ट करून घ्यायचे. मग आपण त्यासाठी काय करतो, कॅपिटल डी कसं काढतो. कॅपिटल डी काढण्यासाठी a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2 या निश्चयकाची किंमत काढून घेतो. आणि dx काढायचा असेल तर आता x या चलाचे सहगुणक आहे a1 a2. a1 a2 च्या जागी c1 c2 ठेवतो आणि b1 b2 ॲज इट इज. जर आपल्याला dy काढायचा असेल तर a1 a2 ॲज इट इज ठेवायचं आणि b1 b2 च्या जागी, कारण की y चे सहगुणक b1 b2 आहे, त्या जागी c1 c2 ठेवायचे. म्हणजे या तीन निश्चयकाच्या किमती आपल्याला फाइंड आउट करायच्या. हा सांगतो आपल्याला क्रॅमर्स रूल. माझा ह्या तीन निश्चयकाच्या किमती फाइंड आउट केल्यानंतर दिलेल्या एक सामायिक समीकरणामधील चलाच्या किमती कशा काढायच्या. आता समजा इथे x काढायचे. क्रॅमर्स रूल नुसार dx बाय डी आणि y बरोबर dy बाय डी या सूत्रानुसार आपण दिलेल्या समीकरणाच्या म्हणजे चलाच्या किमती फाइंड आउट करू शकतो. आता आपल्याला काय काय दिले त्यांनी बघा. आपल्याला काढायला सांगितलं x, म्हणजे हे तुमच्या माहितीच तर राहू द्या, आपल्याला फक्त x काढायला सांगितलंय. x इज इक्वल टू dx काय दिलेला आहे 49 आणि कॅपिटल डी किती दिलेला आहे 7. म्हणजे तुमचं 7 7 49 x इज इक्वल टू 7. म्हणजे x च्या चलाची किंमत 7 आलेली आहे. तुम्ही इथं लिहू शकता. उत्तर काय आलेलं आहे तुमचं, कुठल्या पर्यायामध्ये x च्या चलाची किंमत 7 आहे, तर ए ह्या पर्यायामध्ये उत्तर 7 आहे. म्हणून तुम्ही उत्तर मध्ये ए लिहायचंय. ही झाली टोटल हे समीकरण. म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह टाईप उदाहरणाबरोबरच आपल्याला क्रॅमर्स रूल ही कन्सेप्ट पण तुम्हाला मी रिपीट केलेली आहे. चला तर बघूया पुढील उदाहरण. प्रत्येक कन्सेप्ट एकदम डिटेल मध्ये आपल्या बॅच मध्ये झालेले आहे. तरी उजळणी करण्यासाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओ लेक्चर मध्ये जाऊन परत प्लेलिस्ट मध्ये जी गोष्ट तुम्हाला समजली नाही ती गोष्ट पाहू शकता आणि स्वतःला गणितामध्ये परिपूर्ण बनवू शकता. चला आपण पुढील उदाहरण बघूया. आता पुढील उदाहरणामध्ये त्यांनी काय दिलंय, त्यांनी दिलेला आहे आपल्याला एक निश्चयक. आता निश्चयक कसा असतो, निश्चयक असा दोन लाईनीमध्ये रिप्रेझेंट होतो. निश्चयकामध्ये किमती दिलेल्या आहेत त्यांनी 5 -7 3 आणि -4 या निश्चयकाच्या किमती काढा असं सांगितले. या निश्चयकाची एकच निश्चयक आहे ना इथे, या निश्चयकाची किंमत काढा. फाइंड आउट द सोल्युशन ऑफ दिस डिटर्मिनंट. आता इथे बघा त्यांनी पर्याय पण दिलेत, म्हणजे तुम्हाला पर्यायच निवडायचा आहे. b इज इक्वल टू -41, c इज इक्वल टू 41 आणि d इज इक्वल टू 1. आता निश्चयक सोडवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं निश्चयकाची किंमत काढण्यासाठी काय करायचं. काय आठवत असेल तर तुम्ही मला सांगा, कमेंट मध्ये मेन्शन करा. निश्चयकाची किंमत कशी काढायची.
आपण ज्या हातामध्ये आपला पेन आहे तो हात उजवा, म्हणजे उजव्या दोन संख्या असं क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं, मायनस डाव्या हाताला ज्या संख्या येतात त्या दोन संख्येचा गुणाकार करायचा. हे बघा 5 × -4 हा झाला ह्या पद्धतीनं गुणाकार, आणि दोन्ही मध्ये मायनस सिम्बॉल द्यायचा आहे, आणि 7 × -3 म्हणजेच 3 × -7 ह्या पद्धतीनं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून वजाबाकी करायची. म्हणजे 5 चोक 20 हे झालं -20, आणि हे मायनस, आणि की झालं 7 त्रिक 21 -21 झालेला आहे. आता इथे काय होईल बघा, हे -20 होईल आणि हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजेच हे +21 होईल, म्हणजेच तुमचं उत्तर येणार आहे 1. म्हणजे 1 हे कुठल्या पर्यायामध्ये दिलेलं आहे त्याने, डी या पर्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे डी. काय अवघड आहे यामध्ये, आपण निश्चयक कसे सोडवायचे आणि ह्या सोडवलेल्या निश्चयकावरून एक सामायिक समीकरण कशी सोडवायची हे आपण क्रॅमर्स रूल शिकताना शिकलेलो आहोत. आता सर्वांना समजलं असेलच, उत्तर डी मिळालेलं आहे, म्हणजे दिलेल्या निश्चयकाची किंमत 1 मिळालेली आहे. तर पाहूया आपण पुढील उदाहरण. सर्वांनी मी सोडवून दिलेली उदाहरणं समजून घ्यायची आहेत, आणि घरी म्हणजे परत लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतःहून उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे तुम्हाला स्वतःहून समजेल की मला किती समजलंय आणि मी किती उदाहरणं सोडवू शकतो. आणि जर तुम्हाला अडचण येत असेल तरीही स्वतःहून प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुमचं चुकत असेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये प्लेबॅक करून पाहायचंय. म्हणजेच एकदाच म्हणजे 0 to हिरो बॅच आहे म्हणजे पूर्णपणे सगळं मीच सांगणार असं नाही, तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. सरावातून तुमच्या मेमोरीमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या कन्सेप्ट फिट करणं गरजेचं आहे. त्यामुळं रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. गणिताचा सराव करत असताना एक इंटरेस्ट, म्हणजे असं स्वतः एक उत्स्फूर्तता पाहिजे की आता समजा हेच एक निश्चयक आहे, या निश्चयकामध्ये ह्या किमती असता, ह्या किमती असत्या तर आपण याची किंमत कशी काढली असती, स्वतःहून विचार करायचा आहे, स्वतःहून प्रश्न बनवायचे आणि स्वतःहून उत्तर शोधायचे. त्यावेळेस आपण तुम्ही गणितामध्ये प्रावीण्य मिळवू शकता. चला तर आपण पुढील 4 नंबरचं उदाहरण बघूया. त्यामध्ये दोन एक सामायिक समीकरण दिलेली आहेत. x + y = 3, तसेच 3x - 2y - 4 = 0. ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी निश्चयक डी ची किंमत काय असेल, निश्चयक डी ची किंमत किती. आता हे बघा, तुम्हाला आताच पाठीमागील एक्झाम्पल मध्ये मी सांगितलेलं आहे. आता समजा इथे पर्याय काय काय दिले त्याने अगोदर आपण लिहून घेऊया. a = 5, b = 1, c = -5, तसेच d = -1. आता हे दिलेले पर्याय म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत त्याने. आता ह्या ऑप्शन पैकी तुम्हाला एक उत्तर निवडायचंय. आता ते तुम्ही कसं निवडणार, आता तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा आपल्याला क्रॅमर्स रूलने एक सामायिक उदाहरण सोडवायचे असतील तर a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 या सामान्य रूपामध्ये दोन्ही इक्वेशन कन्वर्ट करून घ्यायचे. जर असतील तर ठीकच आहे, नसतील तर आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचे. आता बघा, x + y = 3 हे आपल्याला a1x b1y c1 ह्या फॉर्म मध्ये आहे. आता हे बघा, ते दुसरे इक्वेशन 3x - 2y, आता हे 4 मायनस आहे त्या बाजूला 4 होईल, म्हणजेच a2x b2y c2. आता इथे बघा, a1 काय मिळालेलं आपल्याला, x ला सहगुणक आहे का नाही, म्हणजे आपण 1 धरायचा. त्याचबरोबर b1 काय मिळालेलं आहे 1 आणि c1 काय मिळालेलं आहे 3. आता हे कंपॅरिझन करायचंय सामान्य रूपाबरोबर. आता सामान्य रूपाबरोबर ह्या समीकरणाचं कंपॅरिझन केलं असेल तर तुम्हाला इथे
A2 काय मिळणार आहे, A2 मिळणार आहे 3, B2 मिळणार आहे -2 आणि C2 मिळणार आहे 4. आता आपण A1 A2 B1 B2 C1 C2 या किमती म्हणजे दिलेल्या समीकरणावरून मिळवल्या असता आपल्याला कॅपिटल बी कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. कॅपिटल डी मध्ये A1 A2 B1 B2 हा निश्चय सॉल्व केला जातो. मग हा निश्चय सॉल्व करण्यासाठी A1 B2 मायनस A2 B1 ह्या सूत्राने आपण ह्या निश्चयकाच्या किमती काढतो. आता दिलेल्या स्टँडर्ड निश्चयकामध्ये ह्या किमती ठेवून घ्यायच्यात. A1 ची किंमत 1 आहे, A2 ची किंमत 2 आहे, B1 ची किंमत 1 आहे आणि B2 ची किंमत -2 आहे. आता हा निश्चय कसा सॉल्व करायचा आहे, 1 इंटू -2 ब्रॅकेट -1 इंटू 3 म्हणजेच -2 इंटू -3 उत्तर आलेलं आहे -5. म्हणजेच डी या निश्चयकाची किंमत मिळालेली आपल्याला -5. म्हणजे आपलं उत्तर -5 आहे ते कुठल्या ऑप्शन क्रमांक मध्ये आहे, सी मध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे सी. सर्वांना समजलं असेलच. मी इथे तुम्हाला क्रॅमर्स पद्धतीने कॅपिटल डी कसा फाइंड आउट करतात हे सांगितलेलं आहे. हा प्रश्न तुम्हाला फक्त 1 मार्काला असणार आहे आणि प्रथम प्रश्नामध्ये असणार आहे बोर्ड परीक्षेमध्ये. त्यामुळे तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर हा प्रश्न तुम्ही फास्ट मध्ये सोडवून तुम्ही दिलेल्या पर्यायापैकी ऑप्शन किंवा पर्याय निवडू शकता. चला, याच प्रश्नातील अजून एक महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, असा तुम्ही जर प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न हलवा वाटला पाहिजे. म्हणजेच हे बघा, आता समीकरण नंबर म्हणजे उदाहरण नंबर 5 यामधीलच उदाहरण नंबर 5 काय आहे, ax + by = c, ax + by = c व mx + ny = d या एक सामायिक समीकरणामध्ये जर an not equal to bm, an not equal to bm तर दिलेल्या समीकरणांना, आता त्याने पर्यायामध्ये असं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे एकच उकल असेल, एकच उकल असेल. बी पर्यायामध्ये दिलेला आहे उकल नसेल, उकल नसेल, उकल नसेल. तसेच सी पर्यायामध्ये दिलेला आहे असंख्य उकली असतील, असंख्य उकली असतील. व डी पर्यायामध्ये दिलेला आहे फक्त 2 उकली असतील, फक्त 2 उकली असतील. आता हा प्रश्न बघितल्यानंतर प्रत्येकांना हे समजलं असेल हा प्रश्न कुठून आलाय. मी तुम्हाला एक सेपरेट लेक्चर यावरती दिलेला आहे, गुणोत्तर प्रमाण व आलेखाचा प्रकार. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. जे कोणी विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी गुणोत्तर प्रमाण व आलेखाचा प्रकार. यामध्ये आपल्याला 3 कंडिशन असतात. त्या 3 कंडिशन अशा आहेत, गुणोत्तराच्या प्रमाणावरून आपण रेषा किंवा त्या रेषावरून आपल्याला त्या समीकरणाची उकल किती उकली मिळतात हे आपण डिसाईड करू शकतो. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला असं पाहायचंय बघा, मध्ये पाहिल्यानंतर हे बघा आणि कंडिशन दिली आहे an इज नॉट इक्वल टू bm. म्हणजे समजा a बाय m इज नॉट इक्वल टू b बाय n असेल तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे समीकरणामध्ये एकच उकल
मिळेल, एकच उकल मिळेल. म्हणजेच मिळणाऱ्या दोन समीकरणाचं गुणोत्तर एक, दोन रेषा आलेख पेपरवरती ड्रॉ केल्या असता एक छेदनबिंदू मिळेल आणि छेदनबिंदूचे निर्देशक पॉइंट म्हणजेच त्या समीकरणाची उकल होईल. म्हणजे इथे मिळणाऱ्या दोन रेषा एकमेकांना छेदतील. जेव्हा दोन रेषा न छेदता डायरेक्ट समांतर रेषा होत असतील तर तेव्हा त्या समीकरणाला उकल मिळत नाही किंवा नो सोल्युशन म्हणता येईल. उकल मिळत नाही किंवा नो सोल्युशन. आणि जेव्हा दोन्ही रेषा किंवा दोन्ही एकसामायिक समीकरणाचे प्लॉट पॉइंट समानुपाती किंवा आपण त्याला काय म्हणतो कोइन्सिडंट म्हणजेच एकाच रेषेवरती असतील तर त्याला अनंत उकली मिळतात. त्या समीकरणाच्या अनंत उकली मिळतात किंवा एका पर्टिक्युलर उकलीनं त्या समीकरणाचं समाधान होत नाही, त्या समीकरणाच्या अनंत उकली मिळतात. अशा ह्या तीन कंडिशनवरती आपण एक पूर्ण लेक्चर घेतलेला आहे. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी हे लेक्चर पाहून घ्यायचे आणि आपली कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. आता आपलं उत्तर काय असणार आहे, एकच उकल असेल. म्हणजेच उत्तर जे असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ए. कंडिशन ही सांगितलेली आहे, जर ए बाय एम इज इक्वल टू बी बाय एन जर असेल, म्हणजे नॉट इक्वल टू असतील तर ते दोन्ही समीकरण वरून बनणारा आलेख पेपरवरती ज्या दोन लाईन ड्रॉ होतील त्या एकमेकांना छेदतील आणि एकच उकल आपल्याला पर्टिक्युलर अशी उकल आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 1 समजला असेलच अशी मी आशा करतो. चला तर आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 2 यामध्ये आपल्याला एक सारणी टेबल त्यांनी दिलेला आहे आणि सारणी टेबल मधील काही चलाच्या किमतीही त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या दिलेल्या किमतीवरून दुसऱ्या चलाची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यामुळं आपण बघूया प्रश्न क्रमांक 2 काय आहे. प्रश्न क्रमांक 2 हा आहे, यामध्ये इक्वेशन दिलेलं आहे 2x - 6y = 3. हे जे इक्वेशन दिलेलं आहे किंवा समीकरण दिलेलं आहे, या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी टेबल पूर्ण करा. या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी टेबल पूर्ण करा. हा प्रश्न आहे आणि आपला सारणी टेबल असा असणार आहे. सारणी टेबल मध्ये x, y सारणी टेबल असा असणार आहे आणि ह्या सारणी टेबल मध्ये त्यांनी x या चलाची किंमत दिलेली आहे, तसेच y या चलाची किंमत दिलेली आहे. त्यावरून आपल्याला अल्टरनेटिव्ह y आणि x या दोन चलाच्या किमती फाइंड आउट करायच्या. त्यासाठी काहीही नवीन करायचं नसून आपण फक्त मिळालेली जी आपण दिलेली किंमत आहे चलाची ती किंमत या समीकरणामध्ये ठेवायची. तर समीकरण काय आपलं 2x - 6y = 3. इथे x -5 दिलेला आहे, म्हणजे x च्या जागी -5 ठेवा. काही दुसरं करायचं नाही, फक्त किंमत ठेवायची. आता इथे गुणाकार करून घ्या, ब्रॅकेट मध्ये आहे म्हटल्यानंतर गुणाकार. -10 - 6y = 3 म्हणजेच -6y = 3 + 10 होईल. हे -10 ह्या बाजूला गेल्यानंतर +10 होईल. म्हणजेच -6y = 13 आणि y = -13/6. ही तुम्हाला
y ची किंमत मिळालेली आहे -13/6. इथे कसं लिहिणार तुम्ही -5 आणि -13/6 ही आपल्याला x आणि y कोऑर्डिनेट मिळालेले आहेत. आता ही किंमत कशी काढली समीकरणामध्ये ठेवून त्याचबरोबर आता y इज इक्वल टू त्याने 0 दिले. आता y इज इक्वल टू 0 आपण ठेवायचे समीकरणामध्ये 2x - 6y इज इक्वल टू 3 हे आपल्याला दिलेलं समीकरण आहे. आता समीकरणामध्ये y इज इक्वल टू 0 ठेवलं असता हे बघा y च्या जागी 0 ठेवलंय म्हणजे पूर्ण 0 होणार आणि 2x इज इक्वल टू 3 मिळेल आणि x इज इक्वल टू 3/2 मिळेल म्हणजे x इज इक्वल टू 1.5 मिळेल. आता 1.5 म्हणजे x इज इक्वल टू जर 1.5 असेल तर y या चलाची किंमत 0 असते किंवा y इज इक्वल टू 0 असेल तर x या चलाची किंमत 1.5 म्हणजे x काय मिळालेला आहे 1.5, 0. अशा पद्धतीने तुम्हाला हा सारणी टेबल पूर्ण करायचा आहे. म्हणजे तुम्हाला सारणी टेबल दिला असेल किंवा एका चलाची किंमत दिली असेल दुसऱ्या चलाची किंमत विचारली असेल तर दिलेल्या चलाची किंमत सारणी टेबल नुसार आपण समीकरणामध्ये ठेवायची आणि दुसऱ्या चलाची किंमत फाइंड आउट करायची. आहे की नाही सोपं? याच पद्धतीने तुम्हाला गणितामध्ये 0 to हिरो बनायचं असेल तर आमच्या 0 to हिरो बॅचला जॉईन व्हा. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबनं आम्हाला नवीन कंटेंट आणि जास्तीत जास्त परीक्षाभिमुख कंटेंट देण्यासाठी एक नवीन एनर्जी मिळते आणि तुमच्यासाठी असंच आम्ही सातत्यपूर्ण कार्य करत राहू. चला भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.